एक नवरा त्याच्या बायकोला कोणाकोणासाठी भांडत असतो ह्या विषयावर मला बोलायचं आहे. आई, वडील, बहीण, भाऊ, भावजई, मामा, काका, आत्या, मावशी ह्या सर्व लोकांसाठी तो त्याच्या बायकोला छोट्या-मोठ्या चुकांमुळे भांडत असतो. तर मग ती बाई काय करते, बरेच दिवस भांडणाचा प्रकार चालूच असतो, चालूच असतो. भांडून, भांडून, भांडून ती बाई काय होते, कदरून जाते एक दिवस आणि ती सुसाईड करते आणि वरचं तिकीट काढून वरती जाते. असं कोणत्याही शहाण्या बाईंनी करायचं नाही. सुसाईड करणं म्हणजे सर्वात मूर्खपणा आहे, या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. थोडासा राग आला, मैत्रिणीला फोन लावायचा, व्हिडिओ कॉल करायचा, तासनतास ग्रुप कॉल करायचा, वाटलंस तर मैत्रिणीच्या घरी जाऊन बसायचं. पण असले प्रकार कधीच करायचे नाही. एका पुरुषाला प्रॉपर्टीमुळे दुसरी बायको भेटू शकते, पण एका मुलाला त्याची आई परत कधीच भेटत नाही, ह्या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर त्याने किरकिर, किरकिर केली तर आपण त्याच्यापेक्षा जास्त किरकिर करायची कॅपॅसिटी भांडणाची वाढत असते. हे हळू होत असतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा.